आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट कमी साहित्यात मसालेदार असा भात, त्याच्यानंतरनं हॉटेलसारखी झणझणीत अशी पनीरची भाजी, मऊ असा शिरा आणि त्याच्यावरती तुपाची धार अशी फुल थाळीची रेसिपी दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग फुल थाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया। आधी कुकरमध्ये मसाले भातासाठी 2 चमचे तेल टाकायचे मोठ्या चमच्याने। काही खडे मसाले घेतलेत, 3 तमालपत्री, अर्धा चमचा जिरे, 2 लवंग आणि 3 दालचिनी घेतलेत। तर ते टाकूया आणि हे मसाले एखादा मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे यामधला कच्चापणा निघून जाईल। त्याच्यानंतर 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, तर हे कांदा पण एखादा मिनिटभर परतून घेऊया। थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कलर चेंज झाला की याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक पेस्ट करून घेतली होती ती टाकते। 2 बटाटे घेतलेले सोलून बारीक चिरून ते टाकायचे आणि त्याच्यानंतर 2 टोमॅटो ते पण धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत। हे सगळं टाकल्यानंतर 1 हिरवी मिरची घेतली, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट घेते, चवीनुसार कमी जास्त करू शकता। अगदी थोडीशी हळद घेतली, अर्धा चमचाला पण कमी, 1.5 चमचा मीठ घेते आणि याच्यामध्येच रेडीमेडवाला गरम मसाला 1 चमचा घ्यायचा आहे। आता हे सर्व 1-2 मिनटं तरी आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे छान असं तेल सुटेल, मस्त असं ग्रेव्हीसारखा मसाला होईल। तर 1-2 मिनटं तरी मी इथं परतून घेतलेलं आहे। छान असं टोमॅटोमुळे पाणी पण सुटलं आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये जे तुम्ही रेग्युलर पाणी वापरतात भातासाठी तसंच पाणी वापरू शकता। तर मी इथं 3.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। पाण्याला उकळी येऊ देऊया, तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे। तर मी इथं तांदूळ घेतलेला आहे, जे रेग्युलर घरामध्ये अवेलेबल तांदूळ होतं त्या तांदळाचाच वापर करते। इथं 1/2 किलोचा ग्लास आहे, म्हणजे 2 ग्लास तांदूळ घेतले, अर्धा किलो तांदूळ घ्यायचे, त्याच्यासाठी 3.5 ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे। तर हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। धुवून झालं की आपण जे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ ॲड करायचं आहे आणि याच्यामध्येच कोथिंबीर घेतली अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरून। कोथिंबीरचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे। कोथिंबीर टाकलं की झाकण लावूया, गॅस मोठा करून 2 शिट्ट्या करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बारीक वरती 5 मिनटं हा गॅस असंच ठेवायचा आहे। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 5 मिनटं बारीक वरती ठेवलं होतं आणि कुकर थंड करून घेतला आहे। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपला इथे मसाली भात तयार आहे। तर हा कुकर मी साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर आपण पनीरची भाजी करायला घेणार आहोत। मी इथं 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे। पनीरचे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथं काप करून घेऊ शकता, लहान मोठे जसे पाहिजे तसं उभे करून घेतलेत। त्याच्यानंतर आडवे अशा प्रकारे चौकोन असे मीडियममध्ये मी इथं पनीर बारीक असं काप करून घेतलंय। तवा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकूया, अगदी थोडीशी हळद टाकली आणि पनीर टाकायचं आहे आणि हे पनीर 2 ते 3 मिनटं जोपर्यंत छान असा खरपूस कलर येत नाही गोल्डन कलरमध्ये, तोपर्यंत हे पनीर भाजून घ्यायचं आहे। पनीर भाजून झालं की सर्वात एंडला लाल तिखट टाकायचं, कारण तुम्ही स्टार्टिंगला जर टाकलात ना तर त्याचा थोडासा ठसका वगैरे लागतो किंवा चटणी जास्त असं करपल्यासारखी होती आणि टेस्ट पण नीट लागत नाही, त्याच्यामुळे मी एंडला टाकलं। पनीर भाजून झालेले 4 ते 5 मिनटानंतर हे काढून घेऊया। फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी इथं 2 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर पेस्ट पण करू शकता, पण मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। याच्यामध्येच 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे आणि हे दोन्ही पण मिक्स करून कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच 1 टोमॅटो घेतला होता मोठा साईजचा, ते मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली, ती ॲड करायची। चवीनुसार मध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि अगदी थोडीशी हळद टाकते। त्याच्यानंतर पनीर मसाला घेतलेला आहे 1 चमचा, तर पनीर मसाला ॲड करूया आणि जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही आणि मसाला एकजीव होत नाही तोपर्यंत परतून घेतले 1-2 मिनटं तरी। त्याच्यामध्येच 1 वाटी दही घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 5 ते 6 चमचे दही आहे। दही टाकल्यानंतर पण मिक्स करून घेऊया। तर
टाकल्यानंतर पण सर्व मसाला मिक्स झाला आहे आणि ग्रेव्हीसारखं झालेलं आहे. याच्यामध्येच मी इथं 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करते. तुम्हाला कितपर्यंत ग्रेव्ही हवी आहे किंवा फक्त तुम्हाला पनीरमध्येच हा मसाला मिक्स करायचा आहे तर तुम्ही करू शकता. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर पनीर ॲड करायचं आहे आणि ही भाजी एक 3 ते 4 मिनटं एकदम बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं आहे. तर इथं 3 ते 4 मिनटं झालेले आहे. थोडीशी मी इथं रस्सा ठेवलेला आहे. बघू शकता छान अशी झणझणीत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने दही वापरून आपली पनीरची भाजी तयार आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर पनीरची भाजी झाली, आपला मसाले भात झालेला आहे. आता शिरा करण्यासाठी स्टार्टिंगला मी इथं 2 चमचे तुपाचा वापर केला आहे. नंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा चांगल्या प्रकारे एक 4 ते 5 मिनटं गॅस मीडियम टू लो करून भाजून घ्यायचा आहे. रवा जेवढं चांगला भाजताल तेवढं शिऱ्याची टेस्ट चांगली येते. तर रवा भाजून झालेला आहे. अर्धी वाटी रवा आहे, त्याच्यासाठी मी इथं 2.5 वाटी पाणी वापरते. त्याच वाटीने पाणी टाकल्यानंतर पण एक 2 मिनटं तरी आपण हे रवा जे आहे ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर एकदमच तुपाचा वापर करू शकता, पण मी तर थोडं ॲड करणार आहे. तर पाणी पूर्णपणे आटलं गेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटीला पण थोडंसं कमी साखर टाकते. तुम्हाला कितपर्यंत गोड हवा आहे तेवढी तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि साखर वितळली की याच्यामध्येच आता परत मी एकदा तूप ॲड करते. तर परत एकदा 2 चमचे तुपाचा वापर करते. तुम्हाला हवा असेल तर विलायची पावडर पण वापरू शकता. झाकण ठेवूया, गॅस बारीकवरती ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हा शिरा शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत असा शिरा तयार आहे आणि त्याच्यावरती तुपाची धार. अशा प्रकारे शिरा पण आपला तयार आहे. त्याच ठिकाणी मी इथं दुसऱ्या साईडला चपात्या पण लाटून घेतलेल्या आहेत. ते मी शूट केलेलं नाही आहे. तर या ठिकाणी आपला शिरा तयार आहे. एकदम ग्रेव्ही स्टाईल हॉटेलसारखी आपली पनीरची भाजी तयार आहे. साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात मसाले भात आणि चपात्या पण तयार आहेत. त्याच्याबरोबर मी इथं बीट पण कापून घेतलं आहे. चपात्या तुम्हाला दाखवण्यासाठी 2च मी इथं साईडला काढून घेतले होते. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे चपाती, मसाले भात, पनीरची भाजी आणि त्याच्याबरोबर छान असा तुपातला शिरा आणि साईडला बीट. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.